नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पवित्र पोर्टलच्या संदर्भाने अतिशय महत्त्वाची बातमी या ठिकाणी आलेली आहे। पवित्र पोर्टल मार्फत करण्यात येणाऱ्या भरण्यात येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शिक्षक पद भरतीमध्ये त्या ठिकाणी शैक्षणिक वर्षाअखेर रिक्त होणारी जी काही संभाव्य पद आहेत तर ती लक्षात घेण्यासंदर्भामध्ये अत्यंत महत्त्वाचा GR हा निर्गमित झालेला आहे। त्या संदर्भामध्ये आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत। याचा नेमका कशा पद्धतीने परिणाम तुमच्या भविष्यावरती होणार आहे, किती जागा येऊ शकतात शिक्षक भरतीमध्ये, आणि ह्या व्यतिरिक्त आपण जर विचार केला की विषय निहाय म्हणा किंवा कॅटेगरी निहाय म्हणा, या सगळ्यांचा कशा पद्धतीने फायदा आपल्या सर्वांना होऊ शकतो याबद्दल आपण जाणून घेऊयात। पहिल्यांदा तर हा राज्य शासनाने निर्णय घेतला, याबद्दल राज्य शासनाचे करावे तेवढे कौतुक आणि मानावे तेवढे आभार कमी आहेत। कारण की त्यांनी पूर्वी असं सांगितलेलं होतं, आपल्या सर्वांना माहिती आहे की साधारणतः आम्ही 80% पर्यंत जागा भरू आणि मग 10% जी जागा आहेत तर ती रिक्त ठेवण्याचा निर्णय हा घेतलेला होता। त्यानंतर त्यांनी असं ठरलं होतं की आता आपण 80 किंवा 90% जागा भरायच्या नाही, तर सरसकट म्हणजेच किती 100% जागा ह्या आपण भरूयात, अशा पद्धतीचा त्यांचा निर्णय होता। परंतु त्यांनी असं सांगितलेलं आहे, म्हणजे आता जो काही निर्णय पारित झालेला आहे त्यानुसार, तर चालू जे शैक्षणिक वर्ष आहे म्हणजे शैक्षणिक वर्ष 2025-26 मग मे महिना कन्सिडर होईल। मे 2026 मध्ये जी काही संभाव्य रिक्त पदं असतील तर त्या रिक्त पदांच्या आधारे टेट 2025 मध्ये ज्या विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स पडलेले आहेत किंवा जे मेरिटमध्ये असतील, कॅटेगरीनुसार असतील, विषय निवड असतील, त्यांचं सिलेक्शन त्या ठिकाणी होणार आहे। म्हणजे आता शिक्षक भरती जी प्रक्रिया जी आहे तर ती 100% मी तुम्हाला सांगतो कधी होईल, तर ती होईल जून, जुलै, ऑगस्ट मध्ये। ठीक आहे। आता शिक्षण विभाग काय करेल, तर मे 2026 पर्यंत आपल्या शाळेपैकी किती शिक्षक रिटायर होणार आहेत किंवा इतर काही कारणामुळे जर ती पदं कमी झाली असतील किंवा काही शिक्षक पदं अतिरिक्त झाली असतील, त्याबरोबरच आपण असं म्हणूयात की समायोजन झाल्याच्या नंतर एखाद्या शाळेमध्ये किती रिक्त जागा राहतात बिंदूनुसार, विषयानुसार, ह्या सगळ्या गोष्टी जाचवल्या जाणार आहेत आणि मग नंतर निर्णय घेणार आहे की शिक्षक भरतीमध्ये त्या ठिकाणी किती जागा येतील। तर साधारणतः ही जी शिक्षण प्रक्रिया, जी शिक्षक भरतीची प्रक्रिया जी सध्या सुरू आहे, माझं असं ठाम मत आहे की ती जुलै नंतर सुरू होऊ शकते किंवा जून मध्ये सुरू होऊ शकते। मलाही ज्या वेळेला फोन येतात मुलांचे, सर कधीपर्यंत शिक्षक भरती होईल, मी त्यांना ठामपणाने सांगत असतो की बाबांनो, हे जे आता निर्णय झालेला याही बद्दल मी पूर्वी सांगत होतो की जून जुलै नंतर होईल, कारण की एप्रिलमध्ये तर विद्यार्थ्यांच्या परीक्षा असतील आता फेब्रुवारी, मार्च, एप्रिलमध्ये, आणि मग त्यानंतर पुढचं जे शैक्षणिक सत्र राहील त्याच्या पूर्वी समायोजनाची प्रक्रिया पूर्ण होईल। 2025-26च्या संच मान्यतेनुसार त्या ठिकाणी पदभरती होईल। आता अतिरिक्त झालेले जे शिक्षक होते तर त्यांचं समायोजन आधी होईल। समायोजन झाल्याच्या नंतर मग जर काही पदं रिक्त राहिली तर त्या पदासाठी ही शिक्षक भरती होणार आहे। आता संस्थांवरती अनेक अशा जागा आहेत की ज्या रिक्त आहेत, कॅटेगरीनुसार, विषयानुसार। जिल्हा परिषदेच्या 1 ते 5 मध्ये जे शिक्षक होते त्यांची संख्या, अतिरिक्त शिक्षकांची संख्या ही वाढणार आहे आणि त्यामुळे त्यांचं समायोजन झाल्याच्या नंतरच पुढची शिक्षक भरती होईल। मग याचा एकंदरीत परिणाम शिक्षक भरतीवरती कसा होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, तर तो असा होणार आहे की 1 ते 5 ची पदं कमी येतील, 6वी ते 8वी ची पदं जिल्हा परिषद शाळांची, स्थानिक स्वराज्य संस्थांची कमी येतील। परंतु ज्या संस्थांची पदं आहेत ती मला असं वाटतं की ती व्यवस्थित राहतील। फारशी विद्यार्थी संख्या संस्थांची कमी झालेली नाही आहे, परंतु ग्रामीण भागामधल्या ज्या जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा आहेत त्या ठिकाणी निश्चितच विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे। त्यांचं समायोजन झाल्याच्या नंतर मग बाकी प्रोसेस होईल। त्यामुळं टेंटेटिव्ह मागे जसं माननीय राज्यमंत्री, शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी सांगितलं होतं की 8,000 काहीतरी रिक्त जागा आहेत, त्या जरी रिक्त असल्या तरी आता समायोजन झाल्याच्या नंतर रिक्त पदांची संख्या कमी सुद्धा होऊ शकते आणि संस्थांची जागा ज्यावेळेला पोर्टलला वाढतील किंवा ती बिंदू नामावलीनुसार ती पदं येतील, रिक्त पदांचा आकडा येईल, तर त्यावेळेला हा जो आकडा कमी झालेला होता समायोजनामुळे तो पुन्हा वाढण्याची शक्यता आहे। त्यामुळे एक्झॅक्ट जागा किती येतील हे सध्या सांगणं मला असं वाटतं की कोणाहीसाठी शक्य नाही आहे। शिक्षण विभागामधील तज्ज्ञांना सुद्धा आम्ही ज्यावेळेला बोलतो ते असं सांगतात की सर आता काही विचारू नका, ही सध्या वेळ नाही आहे। तुम्हाला नेमकं काय वाटतं या एकंदरीत निर्णयाबद्दल, तर ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा। आपल्या मनापासून खूप खूप धन्यवाद।